बीडमधील मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने काल रविवारी बारामतीमध्ये झालेल्या आक्रोश मोर्चानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली। माध्यमांशी संवाद साधताना वैभवी हिने अर्थहाक देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। वैभवी म्हणाली, अजितदादा, माझे वडील गेले आहेत, आम्ही न्याय मागतोय, आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या, या प्रकरणाची सखोल चौकशी करा। तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे आज राज्य नासत चाललंय, ते जे करत आहेत त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना जगणं मुश्किल होत चाललं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडे मी न्यायाची मागणी करते। आमच्या भागात अनेक गंभीर प्रकरणं घडली आहेत, त्याचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वैभवीने यावेळी केली। माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबत वैभवी देशमुख म्हणाली, आमची पहिल्यापासून एकच भूमिका आहे, ती म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे। खंडणीमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली, ती खंडणी नेमकी कोणाकडे जाते हा सुद्धा आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे। माझ्या वडिलांसंबंधी घटना घडलेल्या असताना जिल्ह्यात अजूनही काही घटना घडत आहेत। वडिलांच्या हत्येचे जे फोटो व्हायरल केले जात आहेत त्यात मृतदेह समोर असतानाही आरोपी कसा अमानुष छळ करत आहेत हे दिसून येते। यामागे निश्चित कोणाचा तरी हात, मोठा पाठिंबा आहे। आज 3 महिने झाले महाराष्ट्र न्यायासाठी आस लावून बसला आहे, अशी अर्थहाक वैभवी देशमुख यांनी दिली आहे। आता पोलिसांनी त्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि इतरांविरोधात आरोपपत्र दाखल केलं। या आरोपपत्रातून नव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। सरपंच संतोष देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात बोलणे झाले होते। या फोननंतर संतोष देशमुख यांनी लेक वैभवीसोबत चर्चा केली होती। यावेळी त्यांनी एक वचन वैभवीकडून घेतलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वैभवी देशमुखचाही जबाब नोंदवण्यात आला आहे। या जबाबात वैभवीने काही धक्कादायक माहिती दिली। वडिलांच्या हत्येपूर्वी त्यांचा आणि विष्णू चाटे यांचा फोनवरून संवाद झाला होता। या दोघांमध्ये जवळपास 10 ते 12 मिनिटे आधी संवाद झाला। लहान गोष्टींसाठी जीवावर का उठतात असा सवाल संतोष देशमुखांनी विष्णू चाटेला विचारला होता, असं वैभवीने आपल्या जबाबात सांगितले। वैभवीने जबाबात सांगितले की संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवर 10 ते 12 मिनिटे चर्चा झाली। याच दरम्यान फोनवरून बोलताना लहान गोष्टींसाठी जीवावर का उठतात असा सवाल संतोष देशमुखांनी विष्णू चाटे यांना केला होता। फोन ठेवल्यानंतर हा फोन विष्णू चाटेचा होता, असं संतोष देशमुखांनी लेक वैभवीला सांगितलं। माझे काही बरे वाईट झाले तर आई विराची काळजी घे, असं संतोष देशमुख म्हणाले होते, असं वैभवीने आपल्या जबाबात सांगितलं। हत्येच्या आधी संतोष देशमुख यांनी मारेकरांकडे काय विनवणी केली होती याबाबतचा खुलासा देखील वैभवी देशमुख हिने केला। माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली, ते माझे हातपाय तोडा पण गाव आणि मुलांसाठी मला जगू द्या अशी विनवणी करत होते, पण त्यांनी कसली दया माया दाखवली नाही, ते निर्दयीपणे मारहाण करत राहिले, असं वैभवीने म्हटलं।